न्यूज में आपका स्वागत है। मैं मुदस्सिर अहमद आपके साथ। पहले तो हमारी वोटर्स को मुबारकबाद देता हूँ कि उनकी ताकत से ही आज मैंने मेयर डिप्टी मेयर होकर मैसूर सिटी में काम किया हूँ। अल्लाह का एहसान है, जनाब तलवीर सेठ साहब का भी एहसान है और हमारे भाई साहब अयूब खान साहब का भी एहसान है और आरिफ हुसैन साहब का भी है, क्योंकि ये सब मिलकर मुझे ताकत दी है। चंद लम्हे 3.5 महीने का जो टर्म गुजरा था मेयर का, उस वक्त पूरे सिटी को काम करने का मौका मिला और 2 महीने कोविड में चले गए, 1 महीना मिला, उसमें बहुत से सब्जेक्ट पास किए थे मैंने। इसके बाद हमारी वार्ड को जो ग्रांड मैंने लाया हूँ वो आदमियों, एक कोई बोल रहा था सिर्फ गुदली पूजे होता है, काम नहीं होता है। वो कोई, मैं उनसे बोलना चाहता हूँ कि आप जाओ, आप एक पढ़े लिखे हो, आप कारपोरेशन में जो ग्रांड मुझे आया हुआ है, जो हमें गुदली पूजे कर रहे हैं, उसे जाकर आप इंस्पेक्शन करो, देखो। आपकी भी जिम्मेदारी है, आप भी वोटर से, आपकी भी जिम्मेदारी, हाँ सही है, सिर्फ हमारे ऊपर नहीं है जिम्मेदारी। देखो आज ये पार्क का इनाग्रेशन, एक 20 लाख रुपए पार्क को डाला हुआ हूँ, क्रिस्टल अपार्टमेंट का एक 15 लाख रुपए ग्रांट डाला हुआ हूँ, उसके बाद नायडू नगर में 30 लाख का एक ग्रांट गिरा रोड डेवलपमेंट में। ऐसे बहुत से काम चल रहे हैं। आने वाले दिनों में बहुत से, अभी कम से कम 1.5 करोड़ का काम फिर डाला हुआ हूँ। आपको मैं लिस्ट दिखाया हुआ हूँ, बेशक टेंडर को गया है, टेंडर को जाने के बाद डाल के टेंडर को भेज दिया हूँ। इंशाल्लाह डीसी ऑफिस से टेंडर होएगा 1 महीने में, होते मन काम स्टार्ट होता है। फिर भी मेरा जो ग्रांट था, मेयर का ग्रांट भी था, डिप्टी मेयर का ग्रांट था, वो दोनों ग्रांट भी इंशाल्लाह मैंने डाला हुआ हूँ। और मेयर जो साबिक़ मेयर बैठे हुए हैं, हमारे बीजेपी के सुनंदा पालनेत्रा मैडम के तरफ से भी सर्कल को एक 80-5 लाख का ग्रांट दिए हुए हैं और अयूब साहब भी 1 करोड़ रुपए वो ग्रांट दिए हुए हैं। तो सर्कल को, अलबदर सर्कल की जब बात आ रही है, इंशाल्लाह मैं चैलेंज के साथ बोलना चाहूँगा कि अलबदर सर्कल आप देखने के बाद, वो कंप्लीट मुकम्मल होने के बाद, आप मैसूर में वो सर्कल वैसी आँख को देखने को अजमेर जाती। अच्छा, एक मिसाली सर्कल बनेगी, जैसा दुबई में जो डिज़ाइन है वो डिज़ाइन आके यहाँ के आर्किटेक्ट को पकड़ के, इसके पीछे कम से कम 7 से 8 महीने का ये मिला है, ये हुआ है, इसके पीछे काम करे हैं। इसलिए 4-5 आर्किटेक्टों को पकड़ के अयूब साहब ने, मैंने सब मिलकर वो डिज़ाइन करे हैं, बहुत अच्छी है। आप इंशाल्लाह देख सकते हैं, क्योंकि 2008 में फर्स्ट टाइम जो सर्कल में डेमोलिशन किया पार्क, उस वक्त मुझे केस कर दिए थे पार्क डेमोलिशन नहीं करना करके। इस वास्ते उधर अयूब साहब की भी बहुत मेहरबानी है कि उन्होंने साथ देकर वो सर्कल को डेवलप करने का एक मुद्दा उठाया है मेरे साथ मिलकर। अब अल्लाह तनवीर सेठ साहब ने भी बोला बहुत अच्छी बात है, आप डेवलप करो, आप हम साथ हैं करके। इंशाल्लाह ऐसे एक MLA रहे तो यन्नार क्षेत्र का जो है, अल्लाह अजीज सेठ साहब मरने के बाद हमें ऐसा लग गया था कि यन्नार क्षेत्र में ऐसा कोई शेर पैदा नहीं होता करके। अल्लाह तनवीर सेठ साहब आने के बाद हमें मालूम चला कि शेर का बच्चा शेर ही होता है करके। ऐसे हमारे देश से जो खिदमत के लिए चुन के, इंसानों की खिदमत करने के वास्ते अल्लाह ताला भी चुना है। ये अल्लाह तनवीर सेठ साहब ने ताकत दे के, हमने जिम्मेदारी दे के वार्डों पे भेजे हैं। इंशाल्लाह हमें जिस दिन तक हमें अल्लाह ताला हमारे से काम लेगा, उस वक्त तक इंशाल्लाह हम काम करते रहेंगे। इस बीच बहुत से अफवाहें चल रही, ये सियासत है, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को नहीं छोड़े, अच्छा पैगंबरों को नहीं छोड़े, हम ना सब क्या करते हैं। इंशाल्लाह हमें उनके साथ हैं, हमारे वोटर्स, हमारे भाइयाँ उनके हमें साथ रहते हैं, उन्हें क्या भी बोलेंगे इंशाल्लाह हमें काम कर देंगे। अगर अल्लाह ताला हमारे से नाराज़ है तो अल्लाह उनको मौका देता है कि काम करने की। बिल्कुल। अगर अल्लाह के पास हमें जो कुछ भी दुआएं कर को, जो काम की हमें जो जिम्मेदारी लेकर कर रहे हैं, इंशाल्लाह अल्लाह हमने फिर चाहा तो नेक्स्ट टाइम भी रहेंगे इंशाल्लाह, उम्मीद करते हैं। देखिए मेरा ये मानना है कि अगर वो नाम नहीं दिया तो अच्छा है। अच्छा जी, क्योंकि ये हुकूमत जो है बीजेपी हुकूमत सही नहीं, इसीलिए पूछा मैं, प्रपोजल हो सकता है क्या है, मुसलमान के एरिया में सिर्फ मुसलमान का करके नहीं है, हिंदुस्तान हमारा है। जी, कहीं भी होने दो, कहीं भी अल्लाह अगर चाहे तो शहीद रहमतुल्लाह अलैह जो है, उनका नाम हमें रखने से क्या भी फ़र्क नहीं पड़ता। उनके जो हिंदुस्तान में जो फ्रीडम फाइटर है, पहले फ्रीडम फाइटर है, अपने बच्चों को तका लेके जाके गिरवी रख दिए थे। कौन है दिखाओ, हिस्ट्री जो है बदल दी जा रही है। जी। ये जो बीजेपी हुकूमत है, बीजेपी जो है
हिंदुस्तान को एक वक्त हमारा अंदाज़ा फोड़ देगी। आज हिंदू मुस्लिम क्रिश्चियन जो भाइयाँ हमें सब साथ हैं, जी जी ऐसे ही हमें मिलाप रहे तो हिंदुस्तान की ताकत, बिल्कुल बिल्कुल पाकिस्तान होने दो, रशिया होने दो, चाइना होने दो, उसे लड़ने के लिए हमें ही बिल्कुल ये पाकिस्तान रशिया चाइना क्या भी बिगाड़ नहीं सकते। हमें हिंदुस्तान में हमें ही इधर का खारी हम इधर का फिरे, हमें आको खड़ते। जिस वक्त हिंदुस्तान में अगर ज़रूरत पड़ी जंग के वक्त हमें सब जागो करेंगे इंशाल्लाह। बिल्कुल, बिल्कुल। हिंदुस्तान के वास्ते हमें जीते भी इधर मरते भी। तमाम जानते हैं जहाँ दीगर लोगों ने पसीना बनाया था वहाँ पे हमने खून बहाया है, बेशक। तमाम लोग। शुक्रिया ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಿ.ವಿ. ಶ್ರೀಧರ್ ಮೂರ್ತಿ. ಈ ಬಡಾವಣೆಯ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕ. ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10 ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10 ಅಲ್ಲಿ ಹೌದು, ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10 ಅಲ್ಲಿ ಇರೋದು. ಸುಮಾರು 22 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದೀನಿ. ಫಿಲೋಮಿನಾಸ್ ಕಾಲೇಜ್ ಕನ್ನಡ HOD, ಫಾರ್ಮರ್ HOD. ನಾನೀಗ ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಒಂದೆರಡು ಹೇಳಿ. ಮಾತನಾಡ್ತೇನೆ. ಈ ಇತ್ತೀಚೆಗಿಂದ ನಮಗೆ ಒಬ್ಬ ಯುವ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅವರು, ಹಿಂದೆ ಮೇಯರ್ ಆಗಿ ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಆಗಿದ್ದಂಥವರು ಅನ್ವರ್ ಬೇಗ್ ಅಫ್ತಾಬ್ ಅವರು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಅದು ನಮ್ಮ ಬಡಾವಣೆಯ ಪುಣ್ಯ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಸುಮಾರು 20 ವರ್ಷದಿಂದ ಹಲವಾರು ಕೆಲಸಗಳು ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಆದರೆ ಇವರು ಸ್ವಂತ ಕೆಲಸ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಇವರು ಶ್ರಮ ವಹಿಸಿ ಆಸಕ್ತಿ ವಹಿಸಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಗೌರವ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿ ಬರೋದು ಯಾಕೆ ಅಂದರೆ 2 ಕಾರಣಕ್ಕೆ. ಒಂದು, ಇವರು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಗಿದ್ದವರು. ಎರಡನೇದು, ಜಾತ್ಯತೀತ ಮತ್ತು ಧರ್ಮಾತೀತವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡೋವರ ಮನೋಭಾವ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲರೂ ಶ್ಲಾಘನೀಯವಾದ ವಿಷಯ ಹೇಳಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಇವರು ನಮ್ಮ ಕನ್ವರ್ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಆ ಗ್ರ್ಯಾಂಟ್ನಿಂದ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ 2 ಕೋಟಿ ಈ ಎಲ್ಲ ರಸ್ತೆ ಮುಂತಾದವುಗಳಿಗೆ ಅಲ್ಲದೇ ಈ ಉದ್ಯಾನವನಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ 20 ಲಕ್ಷವನ್ನು ತಂದು ಸುಮಾರು 5.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನಷ್ಟು ಕೆಲಸ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಲವಾರು ಬೀದಿಗಳ ಕಾಮಗಾರಿ ಆಗಿದೆ, ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಕಡೆ ಆಗಬೇಕು. ಅವರದನ್ನು ಗಮನ ವಹಿಸಿ ಯಾವ ವಿಧವಾದ ಮೂಲೆ ಮುಡುಕು ಕೂಡ ಬಿಡದ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಒಂದು ಯೋಗ್ಯವಾದ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತವಾದ ರೀತಿಯ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು. ಅವು ಬಹಳ ಕಾಲ ಬಾಳಿಕೆ ಬರಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ನಿವಾಸಿಗಳ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ. ಒಟ್ಟಾರೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇಂತಹ ಒಬ್ಬ ಜನನಾಯಕ ಮತ್ತು ಜನಸೇವಕ ಇಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂತೋಷ. ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಇನ್ನು ಬಹಳ ಕಾಲ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದು ಇನ್ನೂ ಈ ಬಡಾವಣೆಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಸಮಗ್ರವಾಗಿ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸ್ತೇನೆ. ಈ ಶುಭ ದಿನ. ಕಮೆಂಟ್ ಸರ್. ನನಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗುತ್ತದೆ, ಏಕೆಂದರೆ ನಮಗೆ ಅಫ್ತಾಬ್ ಅನ್ವರ್ ಬೇಗ್ ಅವರು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಆಗಿ ಮತ್ತು ಡೆಪ್ಯೂಟಿ ಮೇಯರ್ ಆಗಿ ಈ ವಲಯದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ದೇವರ ದೊಡ್ಡ ಅನುಗ್ರಹ. ಯಾಕೆಂದರೆ ಅನೇಕ ಸಾರಿ ಈ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಬರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಈ ಏರಿಯಾದ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಬಂದ ಮೇಲೆ ನಾನು ನೋಡ್ತೇನೆ ಎಲ್ಲ ರೋಡ್ಸ್, ಎಲ್ಲ ಮಾರ್ಗಗಳು ರಿಪೇರಿ ಆಗಿವೆ, ಹೊಸ ಪಾರ್ಕ್ಗಳಾಗಿವೆ ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ಅನೇಕ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಜನನಾಯಕರಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಯಾರು ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವರ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸುವುದು ಅವರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಆದರೆ ಇವರು ತಕ್ಷಣ ಅವರ ಮೂಲಕ ಅಥವಾ ಅವರ ಸಹಪಾಠಿಗಳ ಮೂಲಕ ತಕ್ಷಣ ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಆ ಪ್ರಾಬ್ಲಮನ್ನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸಂತೋಷದಿಂದ ಎಲ್ಲರೊಡನೆ ಬೆರೆಯುತ್ತಾರೆ. ತಾನು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಎಂಬ ದೊಡ್ಡಸ್ತಿಕೆ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಬರುತ್ತಾ ನಮ್ಮ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಸಹ ಬಂದಿದ್ದರು ಮತ್ತು ಯಾವಾಗಲೂ ಕರೆದರೂ ಸಹ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮನೆಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ಸಹ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವರು ಇನ್ನೂ ಸಹ ಆರಿಸಿ ಬರಲಿ, ಇಂಥ ಜನನಾಯಕರು ನಮಗೆ ಸಿಗಲಿ ಎಂದು ನಾನು ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಫಾದರ್ ಡೊಮಿನಿಕ್ ವಾಸ್, ಇಲ್ಲಿ ಧ್ಯಾನವನ ಮತ್ತು ಪುಷ್ಪಾಶ್ರಮದ ಮುಖ್ಯಸ್ಥ. ಧ್ಯಾನವನ ಪುಷ್ಪಾಶ್ರಮದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿದ್ದೇನೆ ಮತ್ತು ನಾನು ನಮ್ಮ ಮೈಸೂರು ಡಯಸಲ್ಲಿ ಎಪಿಸ್ಕೋಪಲ್ ವಿಕಾರ್ ಬಿಷಪ್ರಿಗೆ ಸಹಾಯಕರಾಗಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅಂತೇಳಿ ವಲಯ ಕಚೇರಿ 8ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ವಲಯಾಧಿಕಾರಿ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ದಿನ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10ರಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ವಲಯ ಕಚೇರಿ 8ರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಸಾಹೇಬರ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಫ್ತಾಬ್ ಸಾಹೇಬರು ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದೇವೆ.
ಮೊದಲನೇದಾಗಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 10ರಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ಟಲ್ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಹತ್ರ ಒಂದು ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಡ ರಸ್ತೆಗಳು ಒಂದು 2 ಕಾಮಗಾರಿ ಶುರು ಮಾಡಿ ಬಂದಿತ್ತು. ಶಿವಣ್ಣ ಸರ್ಕಲ್ ಹತ್ರ. ಶಿವಣ್ಣ ಸರ್ಕಲ್ ಅದ ನಂತರ ಹನ್ನೂನ್ ಬೇಕರಿ ಹತ್ರ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಡ ರಸ್ತೆಗಳು ಒಂದು ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯನ್ನು ಸೇರಿಬಿಟ್ಟು ಅದೊಂದು 20 ಲಕ್ಷದ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದಾದ ನಂತರ ನಮ್ಮ ನಾಯ್ಡು ನಗರದಲ್ಲಿ 25 ಲಕ್ಷದ ಒಂದು ಕಾಮಗಾರಿ ಜಿ ಶಂಕರ್ ಅಂತ ಅದು ಸಹ ಬುದ್ಧಿ ಪೂಜೆ ಈ ದಿನ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವು ಪ್ರಸ್ತುತ ಇಲ್ಲಿ ನಾಗಲಿಗೆ ಪಾರ್ಕ್ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಈ ಕಾಮಗಾರಿ 25 ಲಕ್ಷ. ಇದಕ್ಕೆ ಕಿರಣ್ BS ಕಿರಣ್ ಅಂತೇಳಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್. ಈ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಐಟಮ್ಸ್ಗಳನ್ನು ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಈ ದಿನ ನಮ್ಮ ವಾರ್ಡಿನ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಮೈಸೂರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಉಪಾಯುಕ್ತರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಫ್ತಾಬ್ ಸಾಹೇಬರು ಅವರ ಒಂದು ಬ್ಯುಸಿ ಶೆಡ್ಯೂಲಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಬೇರೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಶೆಡ್ಯೂಲಲ್ಲಿ ಸಹ ಬಂದು ನಮ್ಮ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಬೇಗನೆ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತೇವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ 76 ಲಕ್ಷದ ವಾರ್ಡ್ ಗ್ರಾಂಟ್ ಇದೆ. ಅದು ಸಹ ಈಗ ಅನುಮೋದನೆ ಆಗುವ ಹಂತದಲ್ಲಿದೆ. ಅದು ಪ್ರತಿ ವಾರ್ಡ್ಗೆ 76 ಲಕ್ಷ ರೆಡಿ ಗ್ರಾಂಟ್ ಬಂದಿದೆ. ಅದು ಸಹ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ನೊಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಟೆಂಡರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ದಿವಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳ ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಪೂಜೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಶ 1 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಈ ದಿನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸರ್, ತಾವು ಉದಯಗಿರಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಪೀಸ್ ಮೀಟಿಂಗ್ಗೆ ತಾವು ಬಂದಿದ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅಪೀಲ್ ಮಾಡಿದರು ತಮ್ಮಿಂದ, ಅಂದರೆ ಮೈಸೂರು ಸಿಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ ಆದಮೇಲೆ ಈ ವೇಸ್ಟ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಆ ಅಪೀಲ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ಯಾವ ಥರ ನಿಮಗೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಸಿಕ್ತು ಸರ್? ಜನ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜನರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಲೇಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ತುಂಬ ಅವೇರ್ನೆಸ್ ಬಂದಿದೆ. ಈ ಮುಂಚೆಗೂ ಇತ್ತು. ಎಲ್ಲೂ ಸಹ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಅದರ ತಕ್ಕಂತೆಯೇ ನಮಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಎಲ್ಲೂ ಸಹ ನಮಗೆ ಗಲೀಜು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಿಲ್ಲ. ಆ ಜನರಿಗೆ ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಪರಿಸರವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡೋಕ್ಕಿಲ್ಲ. ಇಲ್ಲದೆ ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಸ್ಟಾರ್ ವಾಟರ್ ಟ್ರೈನಲ್ಲೆಲ್ಲ ಹಾಕ್ಬಿಡೋರು. ನಮಗೆ ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಒಂದ್ಸಲ ಆಗಿರ್ತಿತ್ತು, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದು. ಈ ಸತ್ಯ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. मैं कॉर्पोरेशन में 5 ईयर से काम कर रहा हूँ. AC सर होंगे, कारपोरेटर होंगे, कितना जल्दी बुलाती, पत्ता जल्दी हमें स्पॉट पहुँचा को क्लियर कर देती. हमने कौन सपोर्ट बोले तो समी और हमारे समी सर और वसीम सर, इन्होंने 2 जने भी भाई हमने बहुत सपोर्ट करती है. काम में होंगे, क्या चीज़ में होंगे, हर चीज़ में अपने जाओ को पहले काम करो बोल को हमारे ओनर्स 2 जने भी कौन है, समी सर और वसीम सर, दोनों भी हमारे बहुत कोऑपरेट करती है. हमें बोले सर का उन्हें जितना रहा बोल के वो हमें काम कर लेती है. बारिश पर का तो झाड़ा कट कराना, फिर बाद पानी भराना होगा तो क्लियर करना, क्या भी AC सर होंगे. AC सर भी बहुत मेहनत में काम करनी है. हमारे शिव कुमार सर है, खासकर मैं कितना भी बोले आते भी हमारे आफ्ताब तक की तारीफ करा तो कितना भी कम है. कितना जल्दी हो तो मुझे फ़ोन करती हूँ, जल्दी जाकर हमें काम करना, एरिया में क्या भी प्रॉब्लम नहीं होना, झाड़ा पड़ गया तो क्लियर कराना, फुटपाथ पर डाले तो साइड में डाल को देना. ये सब चीज़ों को अप्रोच करती. किसी भी तकलीफ जोनों को फुटपाथ वाले बोले किसी भी जोनों को साइड में डाल करेंगे करके बोलती है. अभी जो सेंट्रल गवर्नमेंट से PM मोदी से जो स्कीम आपको है वो सभी उसकी जो क्या क्या बेनिफिट्स होते हैं उसके हिसाब से करो बोल को कॉर्पोरेशन से होंगे, हमारे डिप्टी मेयर से उनसे हम इसके लाख काम करते हैं. बहुत पूरे हमें अदा करते हैं. थैंक यू.